आईचे नावे दैवा तबकामध्ये पैजेचा विडा मांडला, तबकामध्ये पैजेचा विडा मांडला आणि पैजेचा
विडा मांडल्यानंतर त्या आदिलशाहनं फरमान सोडलं, गावात पकड करायला पाहिजे शिवाजीचं. आणि शिवाजी राजांचं नाव काढलं, दरबारामध्ये शांतता पसरली. बाळांनो बोलू नका. शिवाजी राजांचं नाव काढलं आणि दरबारामध्ये शांतता पसरली का? एवढी ताकद या 3 अक्षरामध्ये होती. एवढी ताकद या 3 अक्षरामध्ये होती. आणि मग त्या शांततेचा भंग करीत करीत टप 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 अशी पावलं टाकीत एक व्यक्ती पुढे आली. कोण होती व्यक्ती ती? ती व्यक्ती होती अफजल खान. आणि तोच अफजल खान टप 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 पावलं टाकीत गेला. पैजेचा विडा उचलला, मस्तकी धारण केला आणि अफजल खानानं सांगितलं, मग पकड करला. त्यावेळेला त्या आदिलशाहाला बरं वाटलं. आणि हा अफजल खान कसा होता बघा. अंधी पाडे अफजले हे पाडे अफजले खाने ताकद तयाची जाणे, ताकद तयाची जाणे. कशी होती ताकद? ताकद तयाची जाणे, तयाची जाणे. ताकद तयाची जाणं. 12 रेड्याचं बळ त्या अफजल खानाच्या अंगामध्ये होतं. एका जुन्या कवीनं अफजल खानाचं वर्णन करून ठेवलंय. कसं आहे माहितीये वर्णन? अफजल खान असं एक होता सैतान, मगर मस्त. आणि एक गाय आणि 1.5 शेळी नित्य करी खाऊन फक्त असा होता अफजल खान. शिपारे अफजले खाने ताकद तयाची जाणे, केल्याची पारावून अगदी तुकडेच. केल्याची पारावून दाखवत तुकडेच ऊन. 3 रुपये पोरून जावे तुकडे घेऊन. एक गाय 1.5 शेळी नित्य फसला. एक गाय 1.5 शेळी नित्य फसला. एवढं शक्तीचा अफजले खान. शिवाजी राजांना पकडायला चालला. 12,000 फौज संख्येला घेतली, पण जात असताना झेंड्याचा हाती तो मरून पडला. अफजल खानाला अपशकून झाला. त्याही अगोदर अफजल खानाला अपशकून झाला. कोणता? त्या अफजल खानानं मरून गेला होता गुरु. त्या अफजल खानानं गुरु केला होता. त्याला
काजी म्हणतात काजी. त्यावेळेला अफजल खान विचारायला गेले त्याला, काजी मी शिवाजी राजाला धरायला चाललोय, मला मुहूर्त सांगा. त्याला काजीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत पंचांगाची पानं पालथी घातली आणि सांगितलं, खान साहेब तिने शिवाजीला धरायच्या भानगडीतच करू नका, कारण तुमच्या नशिबाचा पत्ता माझ्या पंचांगात लागत नाही. त्यावर दुसरा अपशकुन कोणता, प्रिय पत्नी येऊन बोलती, प्रिय पत्नी येऊन बोलती आणि ऐका प्राणपती, ऐका प्राणपती नाही बरी गती, होणारे काय जगा पटका, होणारे काय जगा फटकारी, काळ येईल तुम्हाला धक्का, काळ येईल तुम्हाला धक्का, कशी होणार तुमची सुटका. तर मित्रांनो, अफजल खान हा असा अफजल खान होता. अफजल खानाचा 12 रेड्याची ताकद त्याच्या अंगात होती. तर आता ते नाव ठेवायला सुद्धा जागा उरलेली नाही. आम्ही नाव ठेवतो शिवाजी, नाव शिवाजी ठेवतो, पण तो वर्तनानं कसा निघतो, अफजल खानच निघतो. आणि म्हणून आमचा शिवाजी आता कसा, आणि ह्यो गणूचा गोंदा आहो सोडून धंदा. राजाला पकडण्यासाठी येतोय आणि पकडण्यासाठी आल्यानंतर तबकामधला पैजेचा विडा उतरतोय, 12,000 सैनिक संघर्ष घेतोय आणि अफजल खान चालला. आणि 12,000 फौज घेऊन खान चालला. चंद्रभागे बुडविले त्याला, चंद्रभागे बुडविले त्याला, लुटा लुट करून पंढरीला खानानं फिरवलं मोर्चा. खानानं फिरवला मोर्चा पंढरपूर मध्ये आल्यानंतर अफजल खानाने काय केलं,
तुळजापूरची भवानी देवी आणि भक्ताला पावी तुळजापूरची भवानी देवी आणि भक्ताला पावी चमत्कार दावीजीचे कृपा छत्र शिवाजी कृपा छत्र शिवाजीला अफजल खानाने विचार केला फोडाव भवानीच्या मूर्तीला फोडाव होईल क्रोध शिवाजीला होईल क्रोध शिवाजीला येईल जीव सामन्याला मनाने विचार केला फोड रे भवानीच्या मूर्तीला फोड रे जगदंबा मूर्तीला त्यामध्ये तिथं लागा भवानीला त्यामध्ये तिथं लागा भवानीला तर मित्रांनो हा अफजल खान पंढरपूरला आला तिथं त्या ठिकाणी त्याने गाई कापायला सुरुवात केली हिंदू देवदेवतांची विठंबना करायला सुरुवात केली तिथून तो कुठं आला तुळजापूरला आला तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींची भवानी देवी मानतात तिला तर त्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा त्याने काय केलं त्या भवानी मातेचे राई एवढे तुकडे केले जात्यामध्ये तिला घालून भरडलं जात्यामध्ये तिला घालून भरडलं हे अफजल खानाने का केलं तर हिंदू देवतांची विटंबना केल्याशिवाय छत्रपती शिवाजी राजे त्या गडावरून प्रतापगडावरून खाली येणार नाही आणि छत्रपती शिवाजी राजे खाली आल्याशिवाय अफजल खानाला माहिती होतं हा गड किती अवघड आहे आणि शिवाजी राजे खाली आल्याशिवाय शिवाजी बरोबर युद्ध करणं चुकीचं ठरेल आणि म्हणून या अफजल खानानं एक डाव टाकला कोणता डाव टाकला आणि कपटाचा टाकून या कपटाचा टाकून या डाव धावून या रावण मारा वाघावे पहिलं बघ छाती अफजल्याची होश तबियत आदिलशाची मानाची जागा मिळेल पुरती आणि त्यावेळेला कपटाचा टाकून या गाव धरून या रावण मारा वाघावे पहिलं बघ छाती अफजल्याची आणि आपली ख्याती होईल आपल्याला प्रमोशन मिळेल या प्रेमा खातर शिवाजी राजांना पकडण्याचा डाव त्यांनी केला त्यावेळेला एक खलिता लिहिला अफजल खानाचे वकील गोपीनाथ पंत शिवाजी राजांचे वकील कृष्णाजी भास्कर उलट सांगितलं वाटतं मी तुम्हाला शिवाजी राजांचे वकील गोपीनाथ पंत आणि अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर बघा इतिहासकारांनी पण कसं लिहिलं गोपीनाथ पंत हे पण ब्राह्मणच होते आणि कृष्णाजी भास्कर हे पण ब्राह्मणच होते इतिहास लिहिला कोणी तो ब्राह्मणांनी लिहिला गोपीनाथ पंताच्या पाठीमागे जी नाही लावलं पुढं कृष्णाजीच्या पुढे फक्त जी लावलं आणि त्याला मोठं केलं
आखरीचा लिहिला त्यामध्ये काय लिहिलं होतं? शिवाजी, मिळवलेले सर्व किल्ले आम्हाला परत करा. बादशाहकडे तुमच्यासाठी आम्ही काय करतो? शिफारस करतो आणि तुम्हाला चांगली जहागिरी मिळवून देतो, नोकरी मिळवून देतो. बादशाहच्या दरबारी मान सन्मान, मान मर्तब मिळेल असं काहीतरी करतो. त्यावेळेला शिवाजी हा महाराष्ट्रात पक्का मराठा होता. या महाराष्ट्राच्या मातीचा गुणच तसा आहे, एक वेळ मरेल पण वाकणार नाही असा शिवाजी होता. आणि हा कलिता कृष्णाजी भास्करे आला प्रतापगडी भेटण्या राजाला, प्रतापगडी भेटण्या राजाला, भेटण्या राजाला, भेटण्या राजाला, भेटण्या राजाला. प्रतापगडी भेटण्या राजाला तो कलिता दिला वाचण्याला. त्यात काय लिहिलं होतं? तो कलिता दिला वाचण्याला, दिला वाचण्याला. गड किल्ले द्यावे आम्हाला, गड किल्ले द्यावे आम्हाला. जर आता म्हणती तू नन होईल युद्ध प्रधान, येईन तुला पकडून हाल हाल करून मारीन, हाल हाल करून मारीन. देवघरात शिवाजी जाण, देवघरात शिवाजी जाण. कृष्णाजीच घेतले बोलावून, कृष्णाजीच घेतले बोलावून, घेतले बोलावून, घेतले बोलावून, घेतले बोलावून. कृष्णाजीच घेतले बोलावून आणि कृष्णाजी पंत सांगा सत्यावर. म्हणे ऐका कृष्णाजी राया, कृष्णाजी राया येऊ द्या जरा दया, देवा प्रीतमाया असो कृपा छाया. अहो हा अमूल्य वेळ दौडू नका तुम्ही वाया. कृष्णाजी भास्करांना जवळ बोलावून घेतलं. शिवाजी राजांनी सांगितलं खानाच्या मनात काय आहे ते कमीत कमी सांगा. त्यावेळेला कृष्णाजी भास्करांनी सांगितलं खान तुम्हाला पकडायला चालेल, जिवंत किंवा मेलेला. त्यावेळेला शिवाजी राजांनी न भिता अफजल खानाला उत्तर पाठवलं काय, आम्ही तुमच्या भेटीला येतोय, आम्ही तुमच्या भेटीला येतोय. शिवराय धारी पत्राला
मला तुम्ही त्याच्या सारखे मला शिव बाळ येतोय भेटीला शिव बाळ येतोय भेटीला काकांच्या भेटीचा योगा योगा काकांच्या भेटीचा योगा योगा ठरलं काय ठरलं शिवाजीराजांच्या संघात कोण आणायचं भेटीची जागा मुकरण मुहूर्त ठरला शिवाजीराजांच्या बरोबर फक्त एक माणूस सांगतो जीवा म्हणाला अफजल खानाच्या बरोबर एक माणूस कोण तो सय्यद बनला शिवाजीराजे त्या शामियानाच्या शेजारी आले आणि त्या अफजल खानासाठी तंबू कसा सजवला होता माहितीये का आणि तंबू खानाचा फार हात ठेविले पण झाले पण सजीव झाले झाले पण सजीव झाले आणि इंद्रप्रभेचे स्वरूप आले अहो इंद्रप्रभेचे स्वरूप आले शिवरायांचे सर्व मावळीने करते जोमाने कार्य आपुले जोमाने कार्य आपुले आयाच्या महालात येईल खान गाऊन आजच्या महालात येईल खान गाऊन आणि यावेळेला त्या अफजल खानाला वाटलं शिवाजीने माझ्यासाठी जर असा दरबार तयार केला असेल तर त्या बादशाहने त्याला असा दरबार कधीच दिला नव्हता म्हणून अफजल खान थोडं खुश आणि त्यावेळेला फक्त हुल उठवली शिवाजीराजे तुम्हाला भेटायला येत आहेत शिवाजीराजे तुम्हाला भेटलेले आहेत गड किल्ले सगळे परत करतायत आणि तुम्ही सांगाल त्या ठिकाणी घराच्या पायथ्याला नाही पण अर्ध्या वाटेवरती शिवाजीराजांनी जी काही जागा निवडली ती जागा अफजल खानाने पसंत केली शिवाजीराजांना भेटायला जायचा दिवस ठरला पण या शामी येण्याच्या मध्ये शिवाजीराजे याच्या अगोदर अफजल खान येऊन थांबला त्याला गडबड झाली होती एक वेळ कधी शिवाजीराजाला गस्ती पिचित पकडतोय आणि कधी ठार मारतोय पण शिवाजीराजांचं दैव बलवत आणि म्हणून अफजल खानाने ती तयारी केली अफजल खानाबरोबर एकच माणूस सय्यद बनला शिवाजीराजांच्या बरोबर एकच माणूस जीवा महाला आणि हा जीवा महाला शिवाजीराजांना घेऊन त्या अफजल खान अगोदर येऊन बसता शिवाजीराजे त्या महालापाशी आले शिवाजीराजेंनी वाकून बघितलं राजे मागत का मागे सरले आपण अफजल खानाला घेतो आहोत याला गनिमी कावा म्हणतात आपण अफजल खानाला घेतो आहोत हे दाखवलं शिवा महालाला विचारलं अफजल खानाने शिवाजी परत का गेले अफजल खानाने सांगितलं ते सय्यद बंडाला भेटतात अफजल खानाला वाटलं जर तो सय्यद बंडाला शिवाजीराजा जर एवढा भेट असेल तर मला किती भीत आहे आपण त्याला चुटकी सरची त्याला पकडून टाकू आणि अशा आविर्भावात खान सय्यद बंडाला पण लांब केलं हे आला आला खान आला त्याचा या
तैसा मान आम्हा झाली पोचत बेत खानाची चिकना बेर मरणाची आणि आता हा अफजल खान शिवाजीराजांना भेटायला यायला लागला. अफजल खान अगोदरची बसला शिवाजीराजे त्यानंतर यायला लागले. शिवाजीराजांच्या बरोबर जेव्हा महाला होता अफजल खानात शिवाजीराजांनी सय्यद बंडाल सुद्धा बाजूला काढायला लावले भीतीच्या काळात. तर अफजल खान मला ते आहे शिवाजीराजे ओळखून होते आणि म्हणून अफजल खानाला एकट्यालाच राहता यायचं. हा शिवाजीराजांचा होरा होता. शिवाजीने राजाने आत प्रवेश करतात. शिवाजी आणि तो शिवाजी आणि अफजल खानाची भेट व्हायला लागली आणि ते पाडवंत महाखाने शिवराय दिलेल हान कान म्हणे द्यावे आली शिवराय जवळ शिवराय जवळ जाऊन हे सती कडकडून जाणे कपटाचा डाव टाकून काय प्रकार केला खानाने बगलेत धरून या मन बगलेत धरून या मन दाबू लागला जोर जोराने दाबू लागला जोराने कमरेची कटर काढून मस्तकी वार करी खाणे मस्तकी वार करी खाण शिवाजीनं पूर्ण जाणून वागणके धरली रोखून क्रोधाने हातरी काढली तोडून अफजल खान एवढा ताकदवर होता. शिवाजीराजांनी कोथळा बाहेर काढला त्याचा एका हाताने अफजल खानानं कोथळा हात भरला दुसरा हात पोटावरती ठेवला तलवार घेऊन राजांच्या सारी हातरी काढली तोडून जगा म्हणून खानाने राजाने काय केलं पुन्हा मानेवरती करून वारे खानाचे छाटून यातील घेऊन चालला वीर इतक्यात घडला काय प्रकार सय्यद वंडा खाऊला सत्वर देव ठरवून करणार मार इतक्यात फिरला दैवाचा इतक्यात फिरला दैवाचा बोर जेव्हा महाला करीतो प्रहार सय्यद वंडाचा हात वरती उडवून टाकला जीवा महाला करीतो प्रहार होता जीवा म्हणून या जीवाचा तरी आले वेगान वेजीला मुंडकटा मुन गेला इचारा तो पडावून तोचा का उडवल्यावर शिवाजीराजांनी ठिकठिकाणी ठेवलेले सैनिक त्या तोफा उडल्या की बाहेर पडायचं आणि शत्रू सैन्यावरती हल्ला करायचा. 5 तोफा वरती उडवून गेला इचारा तो पडावून तेव्हा मावळे धरती जोमान मावळे धरती जोमान नागणित यवनात सैन्य काढलं का
हिंदू नाव लोटेच्या हिर मसूर मालेकर